नमस्कार शेतकरी बांधवांनो, गेल्या हंगामातील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाईची अनेक शेतकरी आजही वाट पाहत आहेत. गेल्या खरीपात विक्रमी 7,396 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती. खरीपातील एकूण मंजूर भरपाईपैकी तब्बल 5,261 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर 2,135 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणं बाकी आहे. यापैकी बहुतांशी रक्कम ही 6 जिल्ह्यांमधील आहे. रब्बी हंगामासाठी 400 कोटी रुपयांची भरपाई आली होती. रब्बीतील जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. पण खरीपातील 2,135 कोटी रुपयांची भरपाई कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि का रखडली, ही भरपाई कधी मिळणार याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. तर रखडलेल्या एकूण रकमेपैकी 2,092 कोटी रुपये ओरिएंटल कंपनीकडे आहेत. ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई 110% जास्त झाली. बीड पॅटर्ननुसार 110% जास्त भरपाई देणे असल्यास राज्य सरकारला वाढलेली भरपाई द्यावी लागते. त्यामुळे खरीप 2023 मधील ओरिएंटल कंपनीकडे असलेल्या 6 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची भरपाई रखडली. ही जिल्हे आहेत चंद्रपूर, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर आणि सातारा. राज्य सरकारकडे आलेली भरपाई दिल्यानंतर शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे. म्हणजेच काय, तर बहुतांशी शेतकरी पीक विम्याची वाट पाहत असले तरी केवळ 6 जिल्ह्यामधील पीक विमा रखडला आहे. कारण हे जिल्हे ओरिएंटल कंपनीकडे असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना काही प्रकरणे वगळली तर भरपाई देऊन झाली आहे. रब्बीचा विचार केला तर रब्बीसाठी शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मंजूर झाली होती. खरीपात 7,396 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. पण रब्बी हंगामात केवळ 400 कोटी रुपयांचा विमा भरपाई मंजूर झाली होती. रब्बी हंगामातही पिकांचं नुकसान झालं होतं, मात्र भरपाई अगदी नगण्य मिळाली. रब्बी हंगामात मंजूर झालेली जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती आता कृषी विभागानं दिली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटते? खाली कमेंट करा. धन्यवाद.